एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर तातडीनं उपाययोजना करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या महापौर दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला बांधकाम विभागाचे अधिकारी, संबंधित ठेकेदार तसेच उपमहापौर विलास शिंदे उपस्थित होते। बैठकीत शहरातील विविध भागांतील रस्त्यांची सद्यस्थिती, प्रलंबित दुरुस्तीची कामं आणि उपलब्ध मनुष्यबळाचा आढावा घेण्यात आला। रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती देण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, मनुष्यबळ आणि संसाधने तातडीने वाढवण्याचे निर्देश महापौरांनी दिले। नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत रस्ते त्वरित वाहतुकीस योग्य करण्यासाठी दिवस रात्र काम सुरू ठेवावे, तसेच शनिवार आणि रविवारीही दुरुस्तीची कामे अखंड सुरू ठेवावीत असे स्पष्ट निर्देश देण्यात आले। कामांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं सांगत जीएसबी, कोल्ड मिक्स, इंटरलॉकिंग पेवर ब्लॉक पॅचेस, कडक मुरुम आणि खडीचा वापर करून रस्ते तातडीने मोटरेबल करण्याचे आदेश महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी दिले। यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरातील कॉलनी रस्त्यांसाठी विशेष डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली। दररोज कामाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश देत नागरिकांना सुरक्षित आणि खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्ण क्षमतेनं कार्यरत असल्याचा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे।